ठाकरे गटाचे 5 खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत अशी माहिती आहे। आउट गोईंग थांबवण्यासाठी ठाकरे गटाकडून आता जोरदार प्रयत्न सुरू झालेत। येत्या पावसाळी अधिवेशनात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। पक्षांतर बंदीच्या कायद्याचा फटका बसू नये म्हणून शिंदे यांच्या पक्षाला आणखीन एका खासदाराची गरज आहे। लवकरच ऑपरेशन टायगर पूर्ण होणार। साम टीव्हीला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। बघा, राजकीय वर्तुळातून मोठी बातमी आहे। ठाकरे गटाचे 5 खासदार आता एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत। पावसाळी अधिवेशनात शिंदे गट आता ठाकरेंना धक्का देण्याचा प्रयत्न आहे। आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सूरज, ठाकरेंचे 5 खासदार शिंदेंच्या संपर्कात आहेत, काय घडते पडद्यामागे? नक्कीच जे ऑपरेशन टायगर जे सुरू केलं होतं ते लवकरच पूर्ण होणार आहे, कारण येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये ठाकरे गटाला जो आहे तो मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। कारण ठाकरे गटाचे 5 खासदार जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत। तर आउटगोईंग थांबवण्यासाठी ठाकरे गटाकडून पूर्णपणे तयारी जी आहे ती सुरू आहे। त्याचं मेन कारण म्हणजे पक्षांतर बंदी कायद्याचा फटका बसू नये म्हणून शिंदे यांच्या पक्षाला आणखी एका खासदाराची गरज आहे। म्हणून शिंदे गट जो आहे तो खासदारांची संपर्क करत आहे आणि लवकरच हे ऑपरेशन टायगर जे आहे ते पूर्ण होणार आहे अशी विश्वसनीय सूत्रांनी जी आहे ती माहिती दिलेली आहे। आणि येत्या पावसाळी अधिवेशनात ठाकरे गटाला मोठा धक्का बसू शकतो आणि शिवसेना शिंदे गटाने जे ऑपरेशन टायगर सुरू केलेलं आहे ते पूर्ण होण्याची शक्यता आहे। गिरीश, त्याबद्दल धन्यवाद। ठाकरे गटाकडून आउटगोईंग सुरूच आहे। आता ठाकरेंचे 5 खासदार हे शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येते। पावसाळी अधिवेशनात शिंदे ठाकरेंना धक्का देणार अशी शक्यता आहे। आउटगोईंग थांबवण्यासाठी आता ठाकरे गटाच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत। साम टीव्हीला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। आता या क्षणाला देखील राज्यातील ठाकरे गटातील अनेक नेते हे पक्ष सोडून जात आहेत। नाशिकमधील सुधाकर बडगुजर असतील किंवा अजून कोकणातील काही नेते मंडळी असतील किंवा सांगलीचे चंद्रहार पाटील असतील, हे पक्ष सोडून जाण्याच्या तयारीत आहेत। आणि त्या पार्श्वभूमीवरच आता बातमी येते की ठाकरेंचे 5 खासदार शिंदेंच्या संपर्कात आहेत। आउटगोईंग थांबवण्यासाठी आता ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू आहेत।